हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतास रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण ना गणपती बाप्पाला आवडणारे छान असे चुरमा लाडू बनवणार आहोत. हे लाडू 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर पण टिकतात. हे लाडू तर करायला खूपच भारी आहे, खूपच छान आहे. आणि हे चुरमा लाडू गव्हाचे पिठाने म्हणतात. ऑथेंटिकली हे चुरमा लाडू गव्हाचे जे करकरीत पीठ असतं त्याला गुजरातीमध्ये ककरो लोट असं म्हणतात. त्या करकरीत जे लाडवाचं पीठ असतं त्याच्याने बनतं. तर सगळ्यांच्या घरी लाडवाचं पीठ हे अवेलेबल नसतं. तर आपण काय करायचं, त्याच्यासाठी हा आम्ही एक मोठा बॉल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे रवा मिक्स करणार आहोत. जर एक बॉल भरून गव्हाचं पीठ घेतलं ना तर त्याच 1/4 मी हे रवा घेतलेला आहे. आणि जेवढा रवा घेतला तेवढंच आपण बेसन पण घ्यायचं आहे. आणि हे ऑप्शनल आहे. जर बेसन तुम्हाला नसेल आवडत किंवा नाही टाकायचं असेल किंवा घरी तुमच्या बेसन अवेलेबल नसेल तर बेसन नाही टाकलं तरी पण चालतं. पण बेसनने ना त्याचा टेस्ट, चुरमा लाडूचा टेस्ट खूपच छान येतो. तुम्ही नक्की हे करून बघा. आपण हे गुळाने बनवणार आहोत. पाक करायचा नाही, फक्त आपण गुळ मेल्ट करून करणार आहोत. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकता, पिठी साखर. पण आपण एक हेल्दी ऑप्शन म्हणून मी गुळ वापरणार आहे. हे बघा, हे सर्व मी मिक्स केलेलं आहे. हे बघा, एवढंसं चिमूटभर मी मीठ ॲड करते आहे. मिठाने ना त्याची टेस्ट आणखी छान लागते. कोणत्या पण गोड पदार्थात आपण जर चिमूटभर मीठ ॲड केलं तर त्याची चव आणखी छान होते. पण तुम्ही हे स्किप पण करू शकता. हे मी 4 चमचे मेल्ट केलेलं वितळलेलं तूप ॲड केलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता. पण जर नैवेद्य करायचं असेल तर तुम्ही तुपाचाच वापर करा. आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. आपल्याला सगळ्या पिठाला छान असं तूप लागलेलं पाहिजे. हाताने असं चोळून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तूप. आणि असं हाताने दाबून बघायचं. जर बाइंड होत असेल ना तर आपलं हे जे तूप ॲड केलेलं आहे ते परफेक्ट आहे. हे बघा असं हाताने केलं ना की छान असं बाइंड होतं आहे. हे बघा, ह्याचा अर्थ आपण जे 5 चमचे तूप ॲड केलं आहे ते बरोबर आहे. तुम्ही आधी 4 चमचे तूप ॲड करून असं व्यवस्थित चोळून घ्या आणि असं बाइंड करून बघा. जर तुम्हाला असं वाटतं का हे बाइंड होत नसेल तर मग आणखी 1-2 चमचे तुम्ही वितळलेलं तूप ॲड करू शकता. हे बघा, असं रवा टेक्स्चर झालं पाहिजे. छान असं दाणेदार झालं पाहिजे आपलं पीठ. आता ना ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्याने पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आणि थोडं पाणी ॲड करायचं. आणि आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचं आहे. आपण ज्या मापाने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच मापाने मी पाणी घेतलेलं आहे आणि गरम केलेलं आहे. आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे. गरम होतं म्हणून मी चमच्याने ढवळलं. आता मी हाताचा वापर करते आहे. आणि आपल्याला हे पीठ एकदम दाबून मळायचं नाही आहे, फक्त असं एकत्र करायचं आहे. हे बघा, मी कसं एकत्र केलं तसं आपलं हे पीठ एकत्र करायचं आहे. जास्त एकदम मळायचं नाही. आपण जसं चपातीला पीठ मळतो ना तसं मळायचं नाही आहे. फक्त दाबून आपण असं एकत्र करायचं आहे. आणि त्यासाठी हे बघा, हे एवढं पाणी उरलेलं आहे. म्हणजे आपल्याला अख्खा बाऊल नाही, पण आपल्याला अर्धा बाऊल आपल्याला पाणी लागलेलं आहे. म्हणून तुम्ही पीठ मळताना थोडं पाणी ॲड करून पीठ मळायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही हे 2 पद्धतीने करू शकता. एक तर तुम्ही असं छोटे असे मुटके करायचे, असं दाबून हे असे, आणि हे तळून घ्यायचं. किंवा तुम्ही काय करायचं, आपण जाड भाकरी लाटतो ना तसं जाड चपातीसारखं लाटायचं आणि ते शेकून तुम्ही त्याचा चुरमा करू शकता. पण असं तळून घेतलं ना की त्याची टेस्ट आणखीन छान लागते. आणि व्यवस्थित तळलं गेल्यामुळे ते छान असं महिनाभर टिकतात. म्हणून मी काय करते, हे बघा, असं घ्यायचं आणि हे असं मुटके करायचे आहे. थोडेसे असे पातळ करायचे, म्हणजे कसं पटकन तळले जातात. किंवा असे करू शकता. आता आपण हे एवढे मुटके तळून घेऊया. आता मी इथे कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. पण तुम्ही तूप पण घेऊ शकता. आधी आपण बघूया तेल गरम झालं का. हे बघा, आपण जो गोळा टाकला ना तो थोड्या वेळाने पटकन वर आला, त्याचा अर्थ आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे.
जर फास्ट ठेवला ना तर आतून कच्चे राहतील, म्हणून आपल्याला लो टू मीडियमवरती छान असं तळून घ्यायचे आहे. जेवढे राहतील तेवढेच आपल्याला ॲड करायचे आहे. आणि हे असे लाडू बनवून ठेवले ना महिनाभर टिकतात. मग तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली तर एक लाडू तुम्ही घेऊन खाऊ शकता. गुळाचा वापर केला आहे म्हणून आणखी हेल्दी आहे. आणि याला शिजायला चांगले 5 ते 7 मिनटं लागतात. हा बघा, असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. हा बघा, असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला पाहिजे आहे. आता हे सगळे मुटके तळून झालेले आहेत. मी याला बाहेर काढते आहे. आता बाकीचे मुटके पण मी तळून घेते आहे. आता ह्याच पद्धतीने मी हे सर्व मी तळून घेते आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे. अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे. आता हे बघा, हे एवढे तळून झाले आहेत आणि बाकीचे मी इथे हे तळायला ठेवले आहेत. आता आपण ह्याला असं तोडून घ्यायचं. हे बघा, छान असे तळले गेले, म्हणजे पटकन आपले तुटतात आहे. आता हे गरम आहेत. याला थोडं हलकाचं थंड होऊ द्यायचं, मग आपण मिक्सीमध्ये फिरून घ्यायचं आहे. जर गरम मिक्सीमध्ये फिरवलं ना तर याला पाणी पण सुटेल आणि आपली मिक्सी पण खराब होईल. म्हणून हलकाचं थंड झालं ना की मिक्सीमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी हे अर्ध वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे बाकीचं पण वाटून घ्यायचं आहे. आणि हे वाटताना ना थोडंसं कोमट ठेवायचं, एकदम थंड करायचं नाही. जर एकदम थंड, हे बघा मी साधारण कोमट आहे. जर एकदम थंड करून वाटलं ना तर ह्याचे मोठे मोठे तुकडे राहतील आणि व्यवस्थित वाटलं जाणार नाही. म्हणजे आपण हलकंसं कोमट ठेवायचं आणि मग हे सगळं वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटताना ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची किंवा जायफळ ॲड करू शकता. आता हे बघा, मी सगळं वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे. जायफळ पावडर तुम्ही जर मिक्सरमध्ये पण ॲड करू शकता. जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटलं ना तेव्हा मिक्सरमध्ये पण जायफळ ॲड करू शकता किंवा वेलची पावडर ॲड करू शकता. पण मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड करते ना, तर गुळामध्ये ना जायफळची टेस्ट खूपच छान लागते, म्हणून मी हे जायफळ ॲड केलेलं आहे. आता मी फक्त ह्याच्यामध्ये ना हे पीसच ॲड करते आहे. तुम्ही काजू, बदाम कोणते पण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. मेलन सीड्स ॲड करू शकता. आणि हे थोडीशी आपण खसखस ॲड करूया. खसखसची टेस्ट ना ह्याच्यामध्ये खूपच छान लागते, म्हणून मी खसखस ॲड केलेली आहे. जायफळ घातल्यावर ना सुगंध खूपच छान येतो आहे. वेलची पावडर किंवा जायफळ, किंवा जर तुम्हाला दोन्ही आवडत असेल तर दोन्ही पण ॲड करू शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. आता आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ना मी काय केले, कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण हे तूप ॲड करूया. हे मी 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे. जर आपल्याला जास्त तूप लागेल तर आपण मागवून नंतर ॲड करू शकतो. तूप वितळलं आहे. आता आपण हे गूळ पावडर ॲड करूया. मी ही गूळ पावडर घेतलेली आहे. तुम्ही गूळ किसून पण घेऊ शकता. आणि हे गूळ पावडर आपण गव्हाचं पीठ जेवढं घेतलं ना त्याच्या अर्ध गूळ पावडर घ्यायची आहे. गूळ किसून घ्यायचं आहे. गूळ आपलं थोडंसं मेल्ट झालेलं आहे. मी गॅस बंद करते आहे. आता आपण हे सगळं यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला सुरुवात करायची. मोठ्या आकाराचे करायचे असते तर मोठ्या आकाराचे पण करू शकता. छोट्या आकाराचे करायचे असतील तर छोट्या पण करू शकता. किंवा जर तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल ना तर तुम्ही मोदकाचा साचा पण वापरू शकता. आता मोदकाचा साचा आहे ना त्याच्यामध्ये आपण भरून घेऊया. हे बघा, असं चुरमाचा मोदक पण आपण करू शकतो. आता याचप्रमाणे मी बाकीचे पण लाडू आणि मोदक करून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान असं मस्त आपल्या गणपती बाप्पासाठी चुरमा लाडू तयार झालेले आहे. आणि मी हे वरती खसखस कोट केलेलं आहे ह्या एका लाडवाला. तुम्ही सगळे लाडू पण खसखसने कोट करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही जर नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. तर आता गणपती बाप्पासाठी छान छान असे हे चुरमा लाडू नक्की तुम्ही करून बघा. चुरमा लाडू, चुरमा मोदक, किंवा नुसता चुरमा ठेवायचा असेल ना तर नुसता चुरमा पण तुम्ही साधा
बनवून ठेवू शकता, तो पण खायला खूप छान लागतं. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.